मित्रहो, आज आपण महाराष्ट्र शासनानं जो आपल्याला एक सिलेबस दिलेला आहे त्याला सेतू अभ्यासक्रम म्हणतात. तर त्या सेतू अभ्यासक्रमाअंतर्गत वर्ग 7वीचा गणित विषयाचा पहिला घटक आपण पाहणार आहोत आणि आपला दिवस आहे पहिला. घटकाचं नाव आहे बिंदू, रेषा, रेषाखंड आणि कृतक. म्हणजे आता तुम्ही 7व्या वर्गात आलेले आहात, परंतु मागच्या वर्षी कोविड-19 मुळे तुमचा जो 6व्या वर्गाचा सिलेबस आहे तो होऊ शकला नाही. त्याच्यामुळे तुम्हाला 6वा वर्ग आणि 7वा वर्ग हे मॅच करण्यासाठी हा बीच कोर्स म्हणजे सेतू अभ्यासक्रम दिलेला आहे. पहिला भाग पाहूया आपण बिंदू. बिंदू म्हणजे काय, तर आता माझ्याकडे हा पेन आहे, तर या पेनने मी या व्हाईट बोर्डवर एक टिंब लिहिलेला आहे, एक ठिपका दिलेला आहे. ठिपका, तो ठिपका म्हणजे बिंदू. आता समजा माझ्याकडे हा पेन आहे, तर पेनने वहीवर तुम्ही जो ठिपका द्याल तो ठिपका म्हणजे तुमच्यासाठी बिंदू. आता समजा कोणाकडे एवढा पेन असेल जाडा, तर या पेनने जर असा ठिपका दिला तर तो सुद्धा काय होईल, बिंदू. आता आपण हे जे बिंदू लिहितो या बिंदूला एक नाव दिलं जातं. जसा समजा हा बिंदू आहे, या बिंदूला आपण कुठलंही नाव देऊ शकतो. म्हणजे जसं बिंदू ए लिहिताना याला असं लिहावं लागतं, बिंदू ए. बिंदू सी, आपण या बिंदूचं मराठीमध्ये सुद्धा नाव लिहू शकतो, जसं बिंदू क. काही पण आपण नाव देऊ शकतो, म्हणजे मराठी वर्णाक्षरातलं किंवा इंग्रजी अल्फाबेट मधलं आपण कुठलंही नाव देऊ शकतो. बिंदू ए, बिंदू बी, बिंदू सी अशा प्रकारचं. त्यानंतर दुसरा भाग पाहू आपण रेषा. आता बघा, आपण दोन बिंदू या ठिकाणी घेतलेले आहे. हा बिंदू समजा ए आहे आणि हा बिंदू बी आहे. आता या दोन बिंदूंना जर आपण जोडलं स्केल पट्टीच्या साहाय्याने, असं जर जोडलं तर एक रेष तयार होते. त्या रेषेला किंवा त्या जो काही आपण आकृती तयार केली त्याला जर आपण असे बाणाचे दोन टोकं जर दाखवले तर ही होते रेषा. याचंच नाव आहे रेषा ए बी. आणि जर बाणाचे टोकं जर दाखवले नाही तर ती रेषा होत नाही. बाणाच्या टोकाचा अर्थ आहे की ही रेषा या दिशेने अमर्याद आहे, अमर्याद अंतरावर ती जाते इकडं, आणि त्याचप्रमाणे ती इकडं सुद्धा अमर्याद दिशेने जाते आणि हिची दिशा एकच असते, ती दिशा बदलवत नाही. तर ही झाली रेषा ए बी. तर अशा प्रकारे आपण वेगळी रेषा काढू शकतो. त्या रेषेवर दोन बिंदू घेऊन आपण त्याला नाव देऊ शकतो. ही झाली रेषा एक्स वाय. आता रेषाप्रमाणेच असते रेषाखंड. आता या नावामध्येच याचा अर्थ आहे. रेषाखंड म्हणजे रेषेचा खंड. म्हणजे आता आपण ही एक रेषा घेतली, या रेषेचं नाव समजा ए बी आहे. तर या ए बी मध्ये आपण जर एक छोटा तुकडा घेतला, या ए पासून समजा इथं एक्स पर्यंत इथपर्यंत, याला बाणाचं टोक वगैरे नाही, तर या छोट्या तुकड्याला म्हणतो आपण रेषाखंड. म्हणजे आता जसं हा एक बिंदू घेतला, हा एक बिंदू घेतला आणि हे दोन बिंदू आपण जोडले, समजा याला नाव दिलं एक्स वाय. या बिंदूचं नाव वाय आणि या बिंदूचं नाव एक्स. तर एक्स वाय ही जी रेषा आहे, किंवा याला रेषा नाही म्हणू शकणार आपण, ही एक रेष आहे, रेख आहे. हिला आपण रेख म्हणतो, म्हणजे हिचे नाव वेगवेगळे आहे. रेख, रेख किंवा हिलाच म्हणतो आपण रेषाखंड. ही फार दूर जात नाही, हिचं माप ठराविक असते. म्हणजे समजा आता ही जर मोजली आपण, तर ही आहे सेंटीमीटर मध्ये 11 सेंटीमीटर. तर ही 11 सेंटीमीटर राहणार आहे. परंतु ही जी रेषा आहे ए बी किंवा ही जी रेषा आहे ए बी, हिला मोजता येत नाही. जरी आपण स्केलपट्टी लावली, स्केलपट्टीमध्ये आपल्याला दिसेल की ही 21 सेंटीमीटर आहे, परंतु तसं नसते. ही रेषा किती काही आपण ही वाढवू शकतो, त्याच्यामुळे रेषेला माप नसते. परंतु रेषाखंड मात्र हा ठराविक मापाचा असतो. जसं 11 सेंटीमीटर आहे तो 11च राहणार आहे. कमी जास्त मापाचे रेषाखंड आपल्याला काढता येतात. ए बी 4 सेंटीमीटर आहे समजा उदाहरणार्थ, तर अशा प्रकारे असतात रेषाखंड. रेषाखंड हे रेषेपेक्षा लहान असतात, ते रेषेचे तुकडे असतात.
म्हणजे एका रेषेचे केलेले छोटे छोटे तुकडे म्हणजे रेषाखंड. आणि त्याचं वाचन आपण करतो रेख रेख अशा प्रकारे, म्हणजे रेख AB, रेख XY, रेख XY अशा प्रकारे आपण त्याचं वाचन करतो. आता हे जे रेषाखंड आहे, जसं रेषाखंड XY, तर हा जो बिंदू आहे X आणि हा जो बिंदू आहे Y, तर या दोघांनाही अंत्यबिंदू म्हणतात. म्हणजे इथून जर सुरुवात केली तर हा अंत्यबिंदू, इथून जर सुरुवात केली तर हा अंत्यबिंदू. या रेषाखंडाला आपण रेषाखंड XY, रेख XY असंही वाचू शकतो आणि उलट सुद्धा वाचू शकतो, रेषाखंड YX, रेख YX असं सुद्धा वाचू शकतो. म्हणजे इथून जर सुरुवात केली तर हा अंत्यबिंदू होतो आणि इथून जर सुरुवात केली तर हा अंत्यबिंदू होतो. म्हणून रेषाखंडाचं जे नाव असते XY, तर त्याचे दोन्ही बिंदू हे अंत्यबिंदू असतात. आता पाहू आपण प्रतल. प्रतल म्हणजे काय तर सपाट पृष्ठभाग. सपाट पृष्ठभाग, जसा आता हा व्हाईट बोर्ड आहे आणि याचा हा जो पृष्ठभाग आहे तो सपाट आहे, तर या सपाट पृष्ठभागाला म्हणतो आपण प्रतल. आणि ते दाखवताना दाखवतो आपण असा सपाट पृष्ठभाग आणि त्याच्या चारही बाजूंना असे आपण बाण दाखवतो. आणि या प्रतलाला एक नाव देतो, प्रतल H, काही पण असं नाव आपण देऊ शकतो. तर हे झालं प्रतल. आता प्रतल समजून कसं घ्यायचं पहा. आता या व्हाईट बोर्डचा जो पृष्ठभाग आहे तो पृष्ठभाग आणि या भिंतीचा पृष्ठभाग हे वेगळे वेगळे आहे. भिंतीचा पृष्ठभाग थोडा खाली दिसतो, तर या व्हाईट बोर्डचा पृष्ठभाग थोडा वर आहे. त्याच्यामुळे हे जे प्रतल आहे व्हाईट बोर्डचं हे वेगळं आहे आणि या भिंतीचं जे प्रतल आहे ते वेगळं आहे. आता हा जो व्हाईट बोर्ड आहे किंवा हे जे प्रतल आहे त्याची दिशा चारही बाजूनं वाढत असते, ती अमर्याद वाढत असते. ज्याप्रमाणे रेषा वाढते त्याचप्रमाणे हे प्रतल सुद्धा वाढत असते. आणि या प्रतलावर आपण असे बिंदू घेऊ शकतो, त्या बिंदूला नाव पण देऊ शकतो आपण, स्मॉल ABCD, कॅपिटल ABCD, काही पण असे नाव देऊ शकतो. बिंदू A, बिंदू B, बिंदू C, बिंदू D. आणि या व्हाईट बोर्डवर जेवढे बिंदू आहे, जे काही आपण लिहिलेले आहे ते सर्व एकाच प्रतलात आहे. म्हणजे समजा या ठिकाणी आपण बिंदू A घेतला, इथं बिंदू B घेतला, इथं बिंदू C घेतला, तर बिंदू A, बिंदू B, बिंदू C हे एकाच प्रतलात आहे. समजा मी इथं बिंदू D घेतला, या भिंतीवर समजा इथं घेतला बिंदू D, तर हा बिंदू D आणि हे जे तीन बिंदू आहे हे एका प्रतलात नाही. हे तीन बिंदू एका प्रतलात आहे, हा बिंदू वेगळ्या प्रतलात आहे. तर प्रतल म्हणजे एक सपाट पृष्ठभाग, त्या पृष्ठभागावर जे येतील तेच त्या प्रतलात आहे असं आपण म्हणू शकतो. एक शेवटचा भाग या पहिल्या दिवसामधला राहिलेला आहे तो म्हणजे किरण. किरण म्हणजे काय तर रेषेचाच तो एक भाग असतो. जशी आता ही रेषा आहे, रेषा ही दोन दिशेने जात आहे अमर्याद. आता समजा ही रेषा एकाच दिशेने जर जात असेल तर हे झालं किरण. आता एकाच दिशेने जात असेल म्हणजे ते कुठून जाते, इथून. समजा या बिंदूला आपण नाव दिलं A आणि इकडे एक कुठे एक बिंदू घेऊन त्याला नाव दिलं C, तर हे झालं किरण AC. आता ही रेषा राहिली नाही, हे झालं किरण AC. याला किरण CA असं म्हणता येत नाही. जसं आपण रेषेला म्हणत होतो, समजा ही रेषा आहे AB, याला BA सुद्धा म्हणत होतो, परंतु किरणला तसं म्हणता येत नाही. किरण AC, कारण हा जो बिंदू आहे हा बिंदू आहे आरंभ बिंदू. या ठिकाणावरून या किरणाची सुरुवात झालेली आहे, म्हणून A बिंदू हा आरंभ बिंदू आहे आणि या दिशेने ते जात आहे, म्हणून हा किरण आहे AC. तर अशा प्रकारचे वेगवेगळे किरण आपल्याला काढता येतील. हा आरंभ बिंदू आहे X आणि या दिशेने जाता इथं आपण एक बिंदू घेऊ Y, तर हा झाला किरण XY. किरण XY, याला किरण YX असं म्हणता येत नाही. तर हा झाला आरंभ बिंदू आणि याला अंत्यबिंदू नसतो, कारण किरण या दिशेने अमर्याद अंतरावर जाते. तर अशा प्रकारचे जे काही आपले संबोध होते, म्हणजे बिंदू, रेषा, रेषाखंड, प्रतल किंवा किरण, ह्या गोष्टी आपल्याला
या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि ते तुम्हाला नक्की समजले असतील अशी मला आशा आहे. त्यानंतर आपण आता आपला काही स्वाध्याय या ठिकाणी दिलेला आहे तो आपण पाहूया. आता या ठिकाणी आपल्याला एक स्वाध्याय सोडवायचा आहे. ही आकृती दिलेली आहे. या आकृतीमध्ये आपल्याला काही रेषा दिसतील, काही किरण दिसतील, काही बिंदू आहेत, काही रेषाखंड आहेत. तर आपल्याला ओळखायचं आहे की बिंदू कोणते. तर या ठिकाणी बघा, हे जे नाव दिलेले आहे ते कोणत्या तरी बिंदूलाच नाव दिलेले आहे. त्यामुळे बिंदू ए, बी, बिंदू एफ, बिंदू जी, बिंदू सी, बिंदू डी आणि बिंदू ई. हा जो बिंदू दिसतो हा आहे बिंदू डी. या ठिकाणचा बिंदू जी, हा आहे बिंदू सी. नाव आपण खाली देतो परंतु बिंदू कुठं असतो या ठिकाणी. तर आपण इथं लिहू शकतो की बिंदू कोणकोणते आहे. ए, बी, सी, डी, ई, एफ, जी या प्रकारचे बिंदू आहे. आणि सर्वांना लिहिताना आपण बिंदू ए, बिंदू बी, बिंदू सी, बिंदू डी असं लिहिलं पाहिजे. रेषा ही बघा, ही आहे रेषा. याही दिशेला चालली, याही दिशेला चालली. ही सुद्धा एक रेषा आहे. तर या ठिकाणी आपल्याला दोन रेषा दिसतात. पहिली रेषा आहे रेषा एडी. याला आपण रेषा एजी सुद्धा म्हणू शकतो. तर ही झाली रेषा एडी. रेषा एडी हिला आपण डीए सुद्धा लिहू शकतो, डीजी सुद्धा लिहू शकतो. दुसरी आहे सीएफ, रेषा सीएफ किंवा एफसी. त्यानंतर रेषाखंड. आता या रेषेमध्येच खंड असतात. जसं आता बघा, इथं बघा, हा एबी आहे, रेषाखंड एबी. हा झाला रेषाखंड एबी. आता ए पासून जर सुरुवात केली आपण, ए पासून सुरुवात केली जी पर्यंत, तर हा झाला रेषाखंड एजी. जी पासून डी पर्यंत रेषाखंड जी डी किंवा डीजी. हा सुद्धा रेषाखंड आहे ईडी, रेषाखंड ईडी. हा रेषाखंड आहे एफजी. हा रेषाखंड आहे सीजी. तर हे आहेत रेषाखंड. किरण. किरण आपल्याला पहा, या ठिकाणी ज्या दिशेने बाण दिसतो तिथून एक कुठलाही आरंभ बिंदू जर निवडला तर तिथून ही जी आकृती तयार होईल त्याला म्हणू आपण किरण. जसं आता या जीला जर आरंभ बिंदू गृहीत धरलं तर जी सी, जीला आरंभ बिंदू धरलं तर जी एफ. त्यानंतर जी पासून सुरुवात झाली, डी कडे गेली, जी डी. जी पासून सुरुवात झाली, ए कडे गेली, जी ए. तर हे आहे त्या ठिकाणी किरण. किरण किती आहे, हा एक. जी सी आरंभ बिंदू इथून, जी पासून सुरुवात, जी ए, जी डी, जी एफ. हे आहे किरण. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी हे बिंदू, ह्या दोन रेषा, हे किरण आणि हे जे खंड आहेत ते म्हणजे रेषाखंड. तर अशा प्रकारचा भाग आपल्याला पाहायचा होता. आपल्याला एक दुसरी ऍक्टिव्हिटी सोडवायची आहे. ही आकृती आहे. या आकृतीमध्ये आपल्याला उभ्या 3 रेषा आणि आडव्या 2 रेषा दिसतात. तर आपल्याला इथं ओळखायचं आहे की या ठिकाणी बिंदू कोणकोणते आहे आणि रेषा कोणत्या आहे. तर आता हे तुम्ही सहज ओळखू शकाल. या ठिकाणी बिंदू कोणते आहे. बिंदू यू हा या ठिकाणी यू, बिंदू व्ही, बिंदू डब्ल्यू, बिंदू एक्स, बिंदू वाय, बिंदू झेड. हे आहे बिंदू. म्हणजे यू, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय, झेड हे झाले बिंदू. आणि रेषा यू एक्स, व्ही वाय, डब्ल्यू झेड म्हणजे ही उभी. आणि आडव्या यू डब्ल्यू, एक्स, झेड. तर अशा या ठिकाणी रेषा आहेत 5 रेषा आहे, यांची आपण नाव लिहू शकतो. आणि बिंदू आहे या ठिकाणी 6. तर बिंदू यू, बिंदू व्ही हे आता तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर अशा प्रकारे आपण ही ऍक्टिव्हिटी सुद्धा सोडू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासक्रमांतर्गत वर्ग 7वीचं जे गणित आहे त्याचा पहिला भाग, पहिल्या दिवसाचा भाग बिंदू, रेषा, रेषाखंड, प्रतल, किरण हा आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आणि आशा आहे की तुम्हाला हा भाग नक्की समजलेला असेल. जर काही भाग तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ परत पाहू शकता. धन्यवाद.